सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उत्तराधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू। अल्पावधीचा कार्यकाळ पण प्रभावशाली छाप। दलित समाजातील दुसरे आणि बौद्ध धर्मातील पहिले सरन्यायाधीश म्हणून भूषण गवईंची ऐतिहासिक नोंद। 24 नोव्हेंबर रोजी होणार गवईंची निवृत्ती। सरन्यायाधीश गवईंच्या निवृत्तीसाठी केंद्र सरकारने तयारी सुरू केली आहे। केंद्र सरकारने न्यायाधीश गवईंना याबाबत पत्र पाठवले। केंद्र सरकारने भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांना त्यांच्या उत्तराधिकाराच्या शिफारशीसाठी पत्र पाठवले। सध्या सरन्यायाधीश गवई हे 4 दिवसांच्या भूतान दौऱ्यावर असून त्यांच्या कार्यालयाने कळवले की ते परत आल्यानंतर सरकारला आपल्या उत्तराधिकाराचे नाव शिफारस करतील। न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी 14 मे 2025 रोजी भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आणि त्यांनी न्याय व्यवस्थेत पारदर्शकता, सुसंवाद आणि संविधानाच्या सर्वोच्चत्वावर भर देणारा कार्यकाळ सुरू केला। न्यायमूर्ती गवई हे भारताच्या इतिहासातील दलित समाजातील दुसरे आणि बौद्ध धर्मातील पहिले सरन्यायाधीश आहेत। त्यांच्या कारकिर्दीतील हा टप्पा न्याय व्यवस्थेतील समावेशकतेचे प्रतीक मानला जातो। सरन्यायाधीश झाल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात संविधान हा सर्वोच्च आहे, संसद नव्हे असा ठाम संदेश दिला आणि न्याय व्यवस्था ही कोणत्याही राजकीय दबावापलीकडे स्वतंत्र राहिली पाहिजे यावर त्यांनी विशेष भर दिला। त्यांनी स्पष्टपणे नमूद केलंय की मुख्य न्यायाधीश हा इतर न्यायाधीशांपेक्षा श्रेष्ठ नाही, सर्व न्यायाधीशांचे अधिकार समान आहेत। अशा वक्तव्याने त्यांनी न्यायालयीन लोकशाहीची भावना अधोरेखित केली। सरन्यायाधीश म्हणून त्यांनी प्रलंबित खटले वेगाने निकाली काढणे, न्यायालयीन प्रक्रियेत डिजिटल प्रणालीचा विस्तार आणि न्यायालयीन प्रवेश सुलभ करणे यांना प्राधान्य दिले। त्यांनी वेगवान न्याय म्हणजेच खरा न्याय या तत्वावर भर देत अटक प्रकरणे आणि बंदिवासाच्या सुनावण्या त्वरित घेण्याचे निर्देश दिले। त्यांच्या कार्यकाळात कोलेजियम प्रणालीतील पारदर्शकता, न्यायाधीशांच्या बढतीत गुणवत्तेचे निकष आणि प्रादेशिक समतोल राखण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले। त्यांनी न्यायिक संघटनेतील मतभेदांवर सुसंवादाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आणि उच्च न्यायालयातील नियुक्त्यांमध्ये विविध पार्श्वभूमीतील न्यायाधीशांचा समावेश व्हावा यासाठी त्यांनी पुढाकार घेतला। वरिष्ठतेच्या नियमानुसार न्यायमूर्ती सूर्यकांत हे पुढील म्हणजे भारताचे 53वे सरन्यायाधीश होण्याच्या क्रमात आहेत। सरन्यायाधीश गवई यांचा निवृत्तीचा दिवस 24 नोव्हेंबर निश्चित झालाय। सरन्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यासाठी असलेल्या मेमोरेंडम ऑफ प्रोसिजरनुसार विधी मंत्रालय विद्यमान सरन्यायाधीशांकडून त्यांच्या उत्तराधिकाराबाबत शिफारस मागते। त्यामुळे सरकारने पाठवलेले हे पत्र पुढील सरन्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेचा औपचारिक प्रारंभ मानला जातोय। ही प्रक्रिया साधारणपणे विद्यमान सरन्यायाधीशांच्या निवृत्तीच्या 1 महिना आधी सुरू केली जाते। या पत्रानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाने भारताचे पुढील सरन्यायाधीश होण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू झाली आहे। न्यायमूर्ती गवई यांच्या कार्यकाळात सामाजिक न्याय, समता आणि संवैधानिक मूल्ये या संकल्पना निर्णयांच्या केंद्रस्थानी राहिल्या। ते न्यायालयाच्या दैनंदिन कामकाजात साधेपणा, कार्यक्षमता आणि नैतिक जबाबदारी यांना सर्वोच्च मानतात। अल्पावधीचा काळ असला तरी त्यांचा सरन्यायाधीश म्हणूनचा कार्यकाळ सामाजिक न्याय, संस्थात्मक पारदर्शकता आणि संविधाननिष्ठ दृष्टिकोन यांसाठी स्मरणात राहील। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत तुम्ही बघत राहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राइब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार।